मात्र परिधान करायचंय. आमचं मुख्य व्यासपीठ, खेळाडू, प्रेक्षक सर्वांनी मास्क परिधान करा प्लीज. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त टायमिंग, टेम्परामेंट, मात्र तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळतंय. मात्र चेंडू मात्र मिस होतोय क्षेत्ररक्षकाकडनं. चांगला प्रयत्न, 100% मार्क प्रयत्नासाठी, मात्र चेंडू फरार चौकारासाठी. जबरदस्त टायमिंग साधलंय रवीने आणि चौकार येतोय. 2 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा धावफलकावर आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच कुंभारगाव फायटर्स टीमच्या माध्यमातून, नावातच त्याच्या फायटर्स हा शब्द आहे, म्हणजे फाईट करण्यासाठीच चालला जातो कुंभारगाव फायटर्स संघ. आणि अशा अनेक सामन्यांचा साक्षीदार राहिलोय आम्ही आणि हे मैदान देखील. पण समोर आहे बांबूची वाडी. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बाउन्स देखील थोडासा कमी, उसळी देखील थोडीशी कमी आणि विकेट किपर उर्वरित काम पूर्ण करतोय. एक नव्या जर्सीसह आपण पाहिलं तर शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आखोआखोमे इशारा होतो दोन्ही फलंदाजांच्या आणि सिंगल कंप्लीट केली जाते. पंच दर्शवताय लेग बाय असेल. लेग बायने धावफलक पुढे सरकताय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा धावफलकावर. एक चौकार नक्कीच आला बॅट्समन रवीच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि आता आलेली लेग बायची अतिरिक्त धाव. श्रीकांतने मात्र चांगलं कमबॅक करे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मनोजसाठी हा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच मात्र पुन्हा दर्शवतात लेग बाय असेल. लेग बायने एक धावने धावफलक पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचतंय 8च्या घरामध्ये 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस पहा क्रिकेटचं सौंदर्य फटका, कट केलंय चेंडूला आणि लाजवाब कट केलंय. डीप कव्हरला चेंडू 2-3 बाउन्स घेऊन जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि रवी मात्र या ठिकाणी दुसरा चौकार ठोकतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेच्या षटकाची सांगता इथे होते. आणि धावफलकावर बिनबाद 12 धावा, म्हणजे करंट रन रेट आपण पाहिलं तर 12 रन्स पर ओव्हर. पॉवर प्ले मध्ये खरपूस समाचार घेतलाय गोलंदाज श्रीकांतचा, कारण त्याच्या विरुद्ध 2 चौकार ठोकलेत बॅट्समन रवीने. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घ्यायचं नाही कृपया. अगदी वेळेत आपण आहोत, त्या अनुषंगाने लवकरात लवकर जेवढे सामने संपतील, म्हणजे उजेडामध्ये सर्व सामने आपल्याला खेळवायचे. संध्याकाळी अंधार लवकर पडतो, त्या अनुषंगाने आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. विशाल येतो जर्सी नंबर 22. दुसरा षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्ले संपलाय, शॉर्ट रनअप आहे आपण पाहतोय. यावेळेस मात्र आता दूरवरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, अगदी 30 यार्ड पासून धावत येण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून. आणि समोर असेल स्ट्रायकिंग एंडला मनोज, जो पहिल्याच चेंडूचा सामना या ठिकाणी करतोय. यावेळेस पाला बॉल बॅक ड्राईव्ह, बॉलच्या डोक्यावरनं खेळले, मिड ऑफला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एका हाती प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी उत्सुक आहे रवी, मात्र मनोजकडनं कॉल नाकारला जातोय आणि सिंगल मिळते. सिंगलने धावफलक 13 धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेट झाली, पुन्हा समोर आपण स्ट्राईकवर पाहतोय रवी. सेन्सिबल क्रिकेट मनोजच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतंय. सिंगल काढली मनोजने, स्ट्राईकवर आणलं ते म्हणजे रवीला. रवीच्या बॅटमधून 2 चौकार नक्कीच आलेत. यावेळेस पुन्हा स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढले आणि पुन्हा सिंगल कंप्लीट केली गेली. यावेळेस यॉर्कर बॉलचा चेंडू, मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा पंचाकडनं येतो. डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय आणि एक धावफलकावर लावली जाते. धावा लागते धावफलकावर 16. येस, वेलकम अनिकेतजी, मॅन फ्रॉम गुडे 11 गुडे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी. एका बाजूला कुंभारगाव फायटर्स तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी 11 बांबूची वाडी.
डासी डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतली आहे, विकेट किपर स्वतः चेंडूकडे जात आहेत आणि चेंडू अडवून फेकेपर्यंत मात्र पुन्हा सिंगल. सिंगलने धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात विशालने. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार नक्कीच आले रवीच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र विशाल शांत ठेवतोय दोन्ही फलंदाजांना आणि त्याच्या समोर आता मात्र बॅट्समन असेल मनोज. क्षेत्राक्षामध्ये परिवर्तन करतोय विशाल. कृपया जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचं मॅचला. यावेळेस पास सोडून दिले चेंडूला आणि चांगला निर्णय, कारण पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. वाईट प्लस 2200 रुपयामध्ये 1 धाव, 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाते 19. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करते कुमारगाव फायटर्स. 2 आघाडीचे फलंदाज रवी आणि मनोज. पुन्हा सोडून दिले चेंडूला आणि पंच मात्र पुन्हा नकारात्मक चेंडूची घोषणा आमच्यापर्यंत करताय आणि व्हाईट बॉल. धावसंख्या 20. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात विशालने. यावेळेस तिसरा व्हाईट बॉल बॅक टू बॅक टाकतोय गोलंदाज विशाल. व्हाईट बॉलने धावफलक मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्टील 2 बॉल्स टू गो इन दिस सेकंड ओव्हर. दिशा शोधावी लागेल विशालला, कारण 3 त्याने अतिरिक्त धावा दिल्यात. यावेळेस वा चांगलं कमबॅक. अगोदरच शफल झाले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू टाकलाय विशालने आणि यॉक करण्याचा प्रयत्न. नक्कीच यष्ट्यांचा वेध घेता घेता राहिला हा चेंडू आणि डॉट बॉल. यावेळेस मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. धावफलकावर बिनबाद 21 धावा. आतापर्यंत 9 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. दिशा शोधतोय वारंवार गोलंदाज. पंच मात्र आमच्यापर्यंत कवायत करत असताना वारंवार त्यांचे दोन्ही हात हवेमध्ये आपण पाहिलं तर फडकत असताना 22 धावा धावफलकावर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. यावेळेस पा कट केले, स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र फिल्डरला चकवून जातोय. सीमारेषा पलीकडे चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीची घोषणा पंचांकडनं होते. धावफलकावर धावा लागतायत. बिनबाद 26. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 14. श्रीकांतने धावा खर्च केल्या 12, विशालने धावा खर्च केल्या 14. हा आलेख मात्र प्रत्येक षटकानेशी वर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बिनबाद 26 धावा धावफलकावर. करंट रन रेट 13 रन्स पर ओव्हर असा धावत असताना गोलंदाजी मार्कवर निलेश, जर्सी नंबर 100. 100 नावाची सिरियल अगोदर यायची दूरदर्शनवर. जाणकार मंडळींना माहिती असेल, खूप गाजली होती ती सिरियल आणि त्याच आपण पाहिलं तर सिरियल सारखाच जर्सी प्रदान केलेला 100 जर्सी नंबर असलेला खेळाडू निलेश तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच लिडिंग एज होती पण आमच्यापर्यंत दर्शवत आहे म्हणजे विकेट किपर कडनं झाली चुकी आणि चुकीचा फायदा फलंदाजाला मिळतो. 1 जीवदान नक्कीच बॅट्समनला मिळते, अर्थातच मनोजला. आणि धावफलक मात्र 27. शिवराम आहे विकेट किपर आणि त्याच्याकडनं ही चुकी झाली आहे. आपण पाहिलं तर पंच सल्ला मसलत करताय गोलंदाजाबरोबर. गोलंदाजी शैलीबद्दल थोडीशी शहानिशा केली जाते. यावेळेस समोरच्या दिशेने क्रॉस बॅटेड आणि सरळ हर्षदच्या हातामध्ये लॉंग ऑन वरून अगदी स्ट्रेट मध्ये येतोय आणि ही कॅच कॅरी करतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना मनोज मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, थँक्यू सो मच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुर कोळे खुर्द संघ आणि थँक्यू सो मच के स्पोर्ट्सचे ओनर संजयजी देसाई साहेब, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. थँक्यू वन्स अगेन. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकावर.
महेश अर्थातच माही या नावाने ज्यांना ओळखलं जातं, मात्र तो असेल नॉन स्ट्राईकला, कारण कॅच पकडेपर्यंत हर्षदने स्ट्राईक रोटेट झाली होती, त्यामुळे स्ट्राईकला पुन्हा रवी आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. निलेशने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट. यावेळेस पाक शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय, कट केले चेंडूला. फर्स्ट स्लिपच्या जागेवरनं चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. सिंगलने धाव फलक 28. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मध्ये. निलेश मात्र खूप चांगलं षटक हाताळतोय, कारण पहिले दोन्ही गोलंदाज मागणे ठरलेत आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन बॉडी वेट ट्रान्सफर केले, ऑन साइडला स्क्वेलेच्या दिशेने चेंडूला भिरकावून लावलंय. मात्र चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता ओंकारचा. वन बाउंड चेंडूला कलेक्ट देखील त्याने केलं, मात्र स्वतःला सावरता आला नाही. बॅलन्स त्याचा लूज झालाय आणि चेंडू मात्र फरार होतोय चौकारासाठी. आणि टीमची धावसंख्येने मात्र मजल मारली आहे. 32. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रवी मात्र या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवत असताना, आपला क्लास दाखवत असताना, आपल्या मनगडातली ताकद दाखवत असताना 4 चौकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धाव फलकावर धावा 32, 1 गडी बाद. पुन्हा डासी डाऊन द विकेट खेळले. विकेट किपर यावेळेस चुकी करणार नाहीये शिवराम, आणि खूप चांगलं झेल त्याच्या माध्यमातून पकडलंय. रवीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करतोय तो म्हणजे गोलंदाज निलेश. 5 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत, 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे बळी टिपलेत. अगोदर मनोज आणि त्यानंतर रवी. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर दाखवतोय श्रीकांत, आणि हा असेल शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दिस 3rd ओव्हर. स्ट्राईकला श्रीकांत. यावेळेस पहा बॅटचा फेस लवकर क्लोज झालाय. बॅट स्विंग चांगला होता, चेंडूची गती कमी, गतीने बीट केले. डॉट बॉलने सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 32. आता पहिला कॉल असेल सिद्धनाथ लायन्स विरुद्ध श्री निनाई स्पोर्ट्स काळगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस का बॉस मध्ये रिपोर्ट करायचंय. सिद्धनाथ लायन्स विरुद्ध श्री निनाई स्पोर्ट्स काळगाव. तर सिद्धनाथ लायन्स टीमचे संगणक आलेले आहेत. काळगाव टीमच्या संगणकांनी देखील रिपोर्ट करायचे टॉस का बॉस मध्ये आलेले आहे. ओके, यावर नंतर आपला टॉस होईल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी हर्षदवर दिली आहे, ज्याने खूप चांगला झेल पकडला होता. अगदी स्ट्रेटला लॉंग ऑन वरनं चांगला डिस्टन्स कव्हर केला होता आणि मनोजचा तो कॅच त्याने पकडला होता. त्यानंतर मात्र त्याच्यावर विश्वास दाखवलाय 4थं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल महेश. महेशचं अजून अकाउंट ओपन व्हायचंय, श्रीकांतचं देखील अजून अकाउंट ओपन व्हायचंय. हे दोन्हीही नवीन फलंदाज मैदानाच्या वर दाखल झालेत. धावसंख्या 32, 2 गडी बाद. पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग नक्कीच झालाय चेंडू, मात्र खराब क्षेत्ररक्षण. प्रदीप होता त्या ठिकाणी. अगदी काऊ कॉर्नर वरनं मिड विकेटला तो जात असताना आणि प्रदीप कडनं ही मोक्याच्या क्षणी होते चूक, आणि चुकीचा फायदा मिळतोय कुंभारगाव फायटर्स टीमला, कारण चौकार येतोय. आणि महत्वाच्या क्षणी म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये जे हाणामारीचं षटक असतं त्या षटकामध्ये चौकार जेव्हा पहिल्या चेंडूवर येतो त्यानंतर मात्र आत्मविश्वास फलंदाजाचा वाढतो, आणि महेशचा आत्मविश्वास मात्र या ठिकाणी नक्कीच वाढला असेल. चौकार आले. धावसंख्या 36. यावेळेस पहा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने हर्षदने, मात्र पंचदशा कळवतायत वाईट बॉल. वाईट +1 म्हणजे मिळतील 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि पुन्हा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल महेश, कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. यावेळेस पहा कट केले, फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकतंय. 39. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून
पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी हेमंत तावडे सर आणि तुषार गिरीमकर सर यांच्या माध्यमातून अगदी कालच्या सकाळच्या पहिल्या मॅच पासून अगदी खूप सुंदर अंपायरिंग. यावेळेस पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, बाउन्स खूप चांगला आहे, बॅटच्या वरून चेंडू जातोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. म्हणजे किती खेळपट्टी पोषक आहे गोलंदाजासाठी हे सांगू शकतो आपण. आणि डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस पाहिलं तर लेग स्टिक पकडून टाकण्याचा प्रयत्न, मात्र बराच बाहेर चेंडू आहे आउटसाइड द लेग स्टंप. पंच सांगतायत व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 40, 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट किपर कडनं थ्रो केला जातोय. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिलं तर श्रीकांत सुखरूप त्या ठिकाणी दाखल होतोय आणि मिळते सिंगल. सिंगलने धावफलक पुढे सरकते 41, 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पण पाहतोय हळूहळू गरमी वातावरणामध्ये वाढत चालली आहे. सकाळी बराचसा गारवा होता, काल अगदी भकास वातावरण होतं, अगदी ढगाळ वातावरण, आणि आज मात्र बराचसा चांगलं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. सिंगल, धावफलकावर धावा लागत आहेत 42. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा डाशिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव चोरटी काढण्याचा प्रयत्न, बॉलरला थ्रो केला जातोय, मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली आहे. खूप चांगलं रनिंग श्रीकांतचं. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा लागत आहेत 43, 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. म्हणजे लक्ष असेल शिवप्रेमी 11 बांबूची टीम समोर ते म्हणजे 44 धावांचं. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय प्रदीपजी बोरगे साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक अर्थात टॉस व्हावा. या टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन श्री नाईक स्पोर्ट्स काळगाव आणि सिद्धनाथ लायन्स, सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला कॅप्टन्स यायचे. एका बाजूला संदीप बावडेकर असतील श्री नाईक स्पोर्ट्स काळगाव टीमचे संघनायक, दुसऱ्या बाजूला प्रवीण असतील सिद्धनाथ लायन्स टीमचे कॅप्टन, आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते 4 ओव्हरची मॅच असेल. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि सिद्धनाथ लायन्स टीमने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल बॉलिंग करण्याचा? थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवून द्यायचे. शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी प्लीज. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानामध्ये प्लीज, लवकरात लवकर. कृपया जास्त वेळ घेऊ नका.
दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये हर्षद आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लक्ष ठेवण्यात आले 44 धावांचं. येणारे चेंडू असतील 24. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 11ची सरासरी गाठायची आहे 4 षटकांमध्ये. म्हणजे तुम्ही 44 आकड्यापर्यंत जाऊन पोहोचाल. 11च्या जास्त आली तर चांगलंच, नॉट बॅड. गोलंदाजी मार्कवर महेंद्र मॅन्डरी. पॉवर प्ले जर्सी नंबर 07 आपण पाहतोय. रनअप या ठिकाणी सेट करत असताना आणि स्टॅकिंग एंडला बॅट्समन विशाल, नॉन स्टॅकला हर्षदने आपण पाहिलं तर शेवटचं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 11 धावा खर्च केले होते. हर्षद असेल आणि चांगला झेल देखील त्यांनी पकडला या मॅच मध्ये. त्याला सलामीला पाठवलंय. 11ची सरासरी प्रतिषटक गाठायची. त्यामध्ये पॉवर प्ले मध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा येतील ते फायद्याचं असेल शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी टीमच्या दृष्टिकोनातून. कारण त्यांना चेस करायचंय, त्यांच्यासमोर आकडा आहे, टार्गेट आहे. त्या हिशोबाने त्यांना कॅल्क्युलेटेड क्रिकेट या ठिकाणी खेळायचंय. लोअर फुल टॉस गॅप मधनं फिल्डिंग या ठिकाणी खराब. मात्र बॅकअप आहे आणि एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवला होता याच कारणासाठी की काय, मात्र फक्त सिंगल या ठिकाणी काढली. हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बराचसा बाहेर गेला होता. त्यामध्ये 2 धावा या ठिकाणी निघू शकल्या असत्या. मात्र एकावर समाधान व्यक्त केले आणि धाव फलकाला एका धावेने सुरुवात झाली. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक काऊ कॉर्नरला आणि एक वाईडिश लॉंग ऑफला आणि एक आपण सेकंड स्लिप देखील तैनात करण्यात आली आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, खूप जोरकस लगावलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय, कॅच ड्रॉप होते. एका हाती खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पसार होतोय 2 बाउन्स घेऊन सीमारेषा पलीकडे. चौकाराने धाव फलकावर धावा लागतायत. बिनबाद 5 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 39 धावांची आवश्यकता आणि याने चेंडू असतील 22. 22 balls and 39 runs required to win for शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी टीम. डावखुरा गोलंदाज आहे आपण पाहिलं तर महेंद्र आणि राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो. आपण पाहिलं तर विशाल आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये. हर्षदच्या बॅटमधनं चौकार आलाय. आपण पाहिलं तर दोन्ही डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर, आवाजांचा गजर इथे होताना पाहायला मिळतोय. आत्मविश्वास दोन्ही बाजूने वाढवला जातोय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलंय. अगदी आमच्या खेळाडू कक्षाला दिली जाते मानवंदना. चौकार ठोकल्यानंतर आत्मविश्वास वाढतोय हर्षदचा आणि यावेळेस ठोकतोय षटकार. हर्षदने पाहिलं तर गोलंदाजीमध्ये काही चुका केल्या, 11 धावा त्याने खर्च केल्या. त्या मानसिकतेमध्ये तो आहे, त्या दबावामध्ये तो असताना आता मात्र बॅटिंग मध्ये ती कसर, ती उणीव तो भरून काढत असताना टीमची धावसंख्येने मजल मारले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 11. बिनबाद 11 धावा, 1 चौकार, त्यानंतर उत्तुंग षटकार हर्षदच्या बॅटमधून. यावेळेस देखील ओव्हर पिच डिलिव्हरी, स्लॉट मध्ये चेंडू. यावेळेस आमच्या डीजे सिस्टीमला दिली जाते मानवंदना आणि हर्षदच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचंय. नक्कीच 2 षटकार आलेत आणि जर तिसरा षटकार आला या चेंडूवर तर प्रतीक बोळगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल हर्षदसाठी. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे व्हॉलेंटियर्स. चला दुसरा चेंडू पाठवून द्या मैदानामध्ये. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हर्षदच्या बॅटमधून 200 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी प्रतीकजी बोरगे यांच्याकडून. चला चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. आपण पाहिलं तर प्रोत्साहन अजूनही दिलं जाते गोलंदाजाला महेंद्रला टीम कडून.
कुंभारगाव फायटर्स, ज्याच्या नावातच आहे फायटर हा शब्द, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रोत्साहन वाढवलं जात आहे. बांबूजवाडी टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. हर्षदसाठी प्राइज या ठिकाणी लागलंय. धावफलकर धावा 17 आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एकही फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. लक्ष आहे 44 धावांचं. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आणि पॉइंटला या ठिकाणी झेल दिला जातोय. श्रीकांत आहे पॉइंटला आणि तो या ठिकाणी झेल पकडतोय. आणि जसा मैदानामध्ये वारा येतो तसा वारा आला होता हर्षद नावाच्या फलंदाजाचा, तो वारा या ठिकाणी शांत केला जातोय. गोलंदाज महेंद्र याच्या माध्यमातून त्याला साथ मिळते श्रीकांतची आणि 5व्या चेंडूवर विकेटचं पतन होतंय. धावसंख्या 17, 1 गडी बाद. नवीन फलंदाज निलेश 3ऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. हर्षदने मात्र विजयाचा पाया रचलाय का? नक्कीच रचलाय. मात्र इथे बांधकाम करायचे दुसऱ्या फलंदाजांना आणि कळस देखील त्या ताकदीचं चढवायचं आहे. कारण लक्ष आहे 44 धावांचं, चेंडू असतील 24. मात्र पाया रचल्यानंतर आपलं काम पूर्ण केले हर्षदने. भिंत बांधायची आहे, इमारत उभी करायची आहे आणि त्याबरोबरच 19 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. 17 धावा धावफलकावर. यावेळेस पहा इनसाइड आउटचा फटका. वाडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय. सिंगल मिळते. बॅकअप बघा, 3-3 खेळाडूंचा बॅकअप आहे. 18 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा धावफलकावर म्हणजे आता 18 चेंडू 26 हे समीकरण. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 9ची सरासरी गाठायची. जी सरासरी इनिंगच्या सुरुवातीला 11ची होती ती मात्र आता रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट 9 रन्स पर ओव्हर. 18-26 समीकरण. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल विशाल. चला स्पीडअप करायचंय. अंकुश येते गोलंदाजी मार्कवर. अंकुशने बऱ्याचशा मॅचेस मध्ये अंकुश लावलाय फलंदाजीवर आणि त्याच्यावर जबाबदारी दिली जर्सी नंबर 09. समीकरण 18-26. विशाल आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा पहिल्याच चेंडूवर ऑफ स्टंपला या ठिकाणी उद्ध्वस्त केलंय. उल्लेख झाला अंकुश, अंकुश लावेल का फलंदाजीवर आणि तो लावत असताना पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन. विशालची खेळीचा या ठिकाणी होतोय अंत. आता मात्र दोघेही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. श्रीकांत येतोय 4थ्या क्रमांकावर. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, न्यू कॅन्डिडेट श्रीकांत. आता मात्र दोघेही फलंदाज असतील नौके, त्यांना अजून त्यांचं अकाउंट ओपन करायचंय. चेंडूचा सामना त्यांना करायचंय. मात्र अंकुश खूपच चांगली कामगिरी तो आपल्या कुंभारगाव फायटर्स टीमसाठी वेळोवेळी करत आलाय आणि आपण हे पाहिलंय, त्याचे साक्षीदार झालं याच मैदानावर. अनेक स्पेल त्याचे गोलंदाजीचे गाजलेत आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर विकेट संपादन करून त्याच गोष्टीची आठवण देत असताना, इतिहासाची या ठिकाणी आठवण करून देत असताना तमाम प्रेक्षक वर्गांना. मात्र इतिहासामध्ये लक्ष न घालता वर्तमान काळात आपलं भविष्य सुधारण्याचं या ठिकाणी संधी सर्वांकडे असते. त्या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. टीमची धावसंख्या 18. दुसरं षटक, दुसरा चेंडू अंकुश घेऊन येतोय. श्रीकांतसाठी हा चेंडू अलॉंग द कार्पेट शॉर्ट स्कूल खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण लगेचच उचलून विकेट कीपर एंडला थ्रो केला जातोय. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक 19. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावर. आपण पाहताय, आपण ऐकताय ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022. पुन्हा क्रॉस बॅटेड. यावेळेस अलॉंग द कार्पेट पुन्हा स्क्वेलेकच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल. सिंगलने धावफलक 20. पण पाहिलं तर जसं हर्षद बाद झालाय, हर्षदची विकेट जशी आली 5व्या चेंडूवर पॉवर प्लेच्या, त्यानंतर धावगतीला लागलाय ब्रेक. धावगती झाली आहे संत, कारण तिथे उभा आहे अंकुश नावाचा गतिरोधक, अर्थातच स्पीड ब्रेकर. 3 चेंडू झालेत. लोअर फुल टॉस पुन्हा अक्षरशः खोदून काढले. लॉंग ऑनला विशालकडे चेंडू जातोय. फॉर्मलिंग होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल या ठिकाणी नाकारला जातोय. शेवटच्या क्षणी निलेशकडनं श्रीकांतला पुन्हा पॉपिंग क्रीज मध्ये पाठवलं जातंय. सिंगल. सिंगलने धावफलक 21. समीकरण पाहिलं तर 14-23. 14 चेंडू अजूनही 23 धावांची आवश्यकता.
डासिंग डाऊन द विकेट. यावेळेस मिडलला चुकी होते. बॅकअप आहे विशालचं, मात्र सिंगल मिळते. धावफलक 22. त्याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय अनिलजी बोरगे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा मॅचकडे. बॅक टू क्रिकेट ऑन फील्ड. शेवटचा बॉल, शेवटच्या क्षणी आपण पहिल्यांदा दिशा दिली ऑन साइडला. पुन्हा स्क्वेलेकच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावांचा इशारा पंच तुषार सर करतायत. 2 षटका समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावर 24. म्हणजे जी सरासरी गाठायची होती 11ची ती 2 षटकामध्ये तरी गाठली आहे, कारण 2 षटकामध्ये धावा आल्या 24. आता मात्र 12 आणि 20. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये अंकुशने फक्त धावा खर्च केल्यात 6 आणि 1 विकेट देखील संपादन केली आहे, कारण महेंद्रचं षटक खूप मागणं ठरलं होतं, ज्यामध्ये हर्षदने आक्रमक फलंदाजी केली होती. 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि धावा आल्या होत्या. धावा त्या षटकामध्ये 18. मात्र अंकुशने चांगलं कमबॅक करून दिले कुंभारगाव फायटर्स टीमला आणि धावा आल्यात फक्त 6. धावफलकावर धावा लागल्या 24. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू असतील 12 आणि गोलंदाजी मार्कवर विशाल येतोय तिसरं षटक घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट. चला समीकरण आहे 12-20. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल निलेश. हाफ ट्रॅकर आपण पहिल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला बाउन्सर. मातीचा सुगंध देऊन जातोय फलंदाजाला. समीकरण 11-20. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर क्रिएट करणार आहे बॅट्समन निलेशवर. नॉनस्ट्राईकला श्रीकांत आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर, यावेळेस सोडून दिलाय आणि चांगला निर्णय, कारण पंच आमच्यापर्यंत दिशा कळवतायत. वाईड बॉल. समीकरण असेल 11-19. धावफलकावर धावा लागतात 25. टार्गेट आहे 44 धावांचं. हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण या षटकामध्ये शेवटच्या 6 चेंडूंचं समीकरण अवलंबून असेल. समीकरण 11-19. यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकर. अगदी छाती जवळून चेंडू जातोय, विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. तेज तर्रार तिखट बाउन्सर म्हणूया आपण या चेंडूला. समीकरण 10-19. 10 चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी टीमला. पुन्हा हाफ ट्रॅकर. यावेळेस देखील खूप चांगली बाउन्सर पाहायला मिळते. या गोलंदाजीबद्दल मी सांगेल, ज्या पद्धतीने 2015च्या वर्ल्ड कप मध्ये वाहब रियाजने शेन वॉटसनला त्रास दिला होता ना, अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी विशाल करतोय. सर्व चेंडू बाउन्सर अगदी छातीच्या जवळून जात आहेत. पहिले आपण पाहिलं तर 3 चेंडू त्यांनी तसेच टाकलेत. यावेळेस पहा अजून एक चेंडू तसा टाकण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस वाईट बॉल असेल आणि प्लस 1 धाव. हाईट आपण पाहतोय खूप जास्त आहे या चेंडूमध्ये आणि वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय आणि प्लस 1 धाव देखील मिळेल. धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 27. समीकरण असेल 9-17. यावेळेस पहा पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. वारंवार आपण म्हणतो हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीकरण 8-17. जबरदस्त गोलंदाजी. निलेशला अक्षरशः थांबवलंय. यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय डीप पॉइंटला आणि मात्र चौकार. प्रेशर रिलीज करणारा चौकार असेल निलेशच्या बॅटमधून आलेला हा. समीकरण असेल 7-13. या चौकाराने आत्मविश्वास नक्कीच वाढवलाय, कारण धावफलकावर 31 धावा लागल्यात. 44 धावांचा लक्ष्याचा बाटला करत असताना समीकरण 7-13 वर येऊन ठेपलंय. विशालने मात्र खूप जबरदस्त गोलंदाजी केली, मात्र 5व्या चेंडूवर आक्रमण केले निलेशने आणि चौकार आलाय डीप पॉइंटच्या दिशेने. यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकर. जबरदस्त गोलंदाजी आणि विकेटचं पतन होत आहे. क्रीज अगोदरच सोडली होती निलेशनी. प्रेशर क्रिएट झालं होतं वारंवार डॉट चेंडूंचं, निर्धाव चेंडूंचं आणि त्यांनी मागे न बघता सरळच डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय आणि विकेट किपरने मात्र उर्वरित काम पूर्ण केलंय. रवी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. समीकरण 6-13.
चला समीकरण असेल 6-13. चला चला स्पीडअप करायचंय कुंभारगा फायटर्स संघ प्लीज. मुवमेंट क्रिएट झालाय मॅच मध्ये, तो मुवमेंट जाता कामा नये. 6-13 समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रदीप आलाय आणि तो असेल नॉन स्ट्राईकला. स्टॅकिंगला असेल श्रीकांत जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय. समीकरण 6 चेंडू 13 धावा फलकावर 31 धावा 44 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अक्षय असेल स्टॅकिंगला श्रीकांत. पहिला चेंडू अक्षयच्या खोदून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला क्लिअर करून डीप मिड विकेटला चेंडू जातोय. स्कोलेकचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला गॅदर करून लगेच थ्रो करतोय, सिंगल. समीकरण 5-12. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. नॉकआउट स्पर्धा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विजय संपादन करणं खूप आवश्यक. हरलात तर तुम्ही घरच्या प्रवासाला या ठिकाणी लागाल, जिंकलात तर मात्र मैदानावरच थांबाल. समीकरण 5-12. यावेळेस पहा वायडी शॉर्करला अक्षरशः खोदून काढले. चेंडू मात्र जातोय 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. समीकरण 4-10. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 धावा आल्यात. समीकरण 4-10. धाव फलकावर धावा लागल्या 34. जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस बॉल अगोदर ऑफ साइडला शफल झालेत. यावेळेस मात्र नक्कीच कॅच ड्रॉप होतोय. मात्र रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय आणि बाद होणारा फलंदाज असेल श्रीकांत. मात्र सिंगल नक्कीच टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. समीकरण असेल 3-9. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लगेच जायचंय मैदानात. अंकित येतोय. आज बाद होणारा फलंदाज श्रीकांत. 4 गडी आतापर्यंत बाद झाले. धाव फलकावर 35 धावा लागल्यात. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. 3 चेंडू 9 धावा. आपण पाहिलं सल्ला मसलत केली जाते. आपण पाहते गोलंदाजाला टिप्स दिल्या जात आहेत. समीकरण असेल 3 चेंडू 9 धावा. यावेळेस पहा चांगला प्रयत्न होता विकेट किपरचा. रवीचा मात्र 1 धाव रोखू शकणार नाही. वाईट प्लस 1 धाव म्हणजे 2 धावा मिळतील. खूप प्रोत्साहन करतोय रवी विकेटच्या पाठीमागे. खूप जोरदार आवाज लावतोय आणि चांगला प्रयत्न देखील होतोय. मात्र वाईट प्लस 1 2 धावा. समीकरण असेल 3 चेंडू 7 धावा. पुन्हा दिशा भरकटतोय गोलंदाज अक्षय आणि व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण 3-6. आपण जर पाहिलं जे विशालने आणि अंकुशने या अगोदरच्या षटकांमध्ये कमवलंय ते गमवता कामा नये. 3-6. यावेळेस पहा अगदी हृदयाची धडधड वाढली होती. श्वास रोखला होता बांबूचीवाडी टीमने. अगदी यष्ट्याच्या जवळून चेंडू जातोय. समीकरण 2-6. स्टॅकिंग एंडला प्रदीप आहे तर नॉन स्टॅकिंग एंडला अंकित. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू लाख मोलाचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि बीट केलंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकतोय गोलंदाज अक्षय आणि चांगला कमबॅक करतोय. अक्षरशः खेळून ठेवलंय प्रदीपला, बांधून ठेवलंय प्रदीपला आणि किंबहुना बांधून ठेवलंय शिवप्रेमी 11 बांबूचवाडी टीमला. समीकरण असेल 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची आवश्यकता. 201 रुपयाचं पारितोषिक प्रतीक यांच्याकडून लावण्यात आलंय बॅट्समन प्रदीप याच्यावर. 1 चेंडू 6 धावा.
एक 1000 रुपये लागला